आते रक्षाबंधन ना पहले तुमना खाता मा ओवाळणी जमा होणार छे। तुमच्या खात्यात 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या एजी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर। सर्वांनाच माहिती पडलं असेल की माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले 2 हप्ते अकाउंटवर जमा होऊ लागलेले आहेत। म्हणजे काल दिनांक 14 ऑगस्टच्या दुपारपासून ज्या पात्र उमेदवारांचे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत आणि त्यांच्या बँकेच्या अकाउंटला आधार लिंक आहे, अशा उमेदवारांच्या अकाउंटला पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत। जर तुम्हीही त्या कॅटेगरीमध्ये बसत असणार, उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ते फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि जो अकाउंट नंबर तुम्ही तो फॉर्म भरताना दिलेला आहे त्या अकाउंट नंबरला जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या अकाउंटलाही 3000 रुपये 17 ऑगस्टपर्यंत जमा होऊ शकतात। परंतु जर तुम्ही दिलेल्या अकाउंट नंबरसोबत जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ते पहिले आधार कार्ड लिंक करून घेणे खूप गरजेचं आहे। कारण की काही अटी शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत, त्या लोकांना ते पैसे 17 ऑगस्टपर्यंत त्या व्यक्तीच्या अकाउंटला जमा होणार आहेत। तर काय काय सांगितलेलं आहे आपण ते बघूया। हे बघा, ज्या व्यक्तींनी 31 जुलै 2024च्या आधी फॉर्म भरलेला आहे अशा व्यक्तींच्या अकाउंटला जमा होऊ शकतात, परंतु जो अकाउंट नंबर त्याने दिलेला आहे त्या अकाउंट नंबरला त्यांचा आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। आणि ज्या व्यक्तींनी 31 जुलैच्या नंतर फॉर्म भरलेला आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जो अकाउंट नंबर दिलेला आहे त्याला आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचं आहे। जर तुम्ही अद्याप आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंटला लिंक केलेला नसेल तर बँकेत जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज द्यायचा असतो, ते अर्ज देऊन तुम्ही ते करून घेणे गरजेचं आहे। तर माझ्याकडे काही स्क्रीनशॉट आलेले आहेत बघा। इथं युअर अकाउंट 3049 हॅज बीन क्रेडिटेड, 3000 रुपये हे यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। ते आहे 14 ऑगस्टला 9:43 म्हणजे संध्याकाळी जमा झालेले आहे ते। हे अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं। त्याच्यानंतर तसंच हे पण आहे, युअर अकाउंट नंबर SB311 हॅज बीन क्रेडिटेड बाय 3000 रुपीज। हे आहे 14 ऑगस्टचं 2:56 म्हणजे दुपारी 3 वाजता हे जमा झालेले आहेत। असे बरेच आहेत। जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि ज्यांनी आत्तापर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी जे आता नवीन वेब पोर्टल आलेलं आहे त्या वेब पोर्टलच्या मदतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण त्या विषयावर सुद्धा चर्चा करणार आहे की फॉर्म कसं भरायचा। तर मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो की जर तुमचा फॉर्म बाकी असेल भरायचा तर ते फॉर्म कसं भरायचं। अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही त्याच्यामध्ये विशेष नाही, पण तरी तुम्ही एक वेळेस बघा आणि फॉर्म भरताना थोडं काळजीपूर्वक फॉर्म भरा। कारण की एक वेळेस जर तुमचा फॉर्म सबमिट झाला तर त्याला एडिटचं ऑप्शन अजूनपर्यंत आलेलं नाही आहे। तर पूर्ण काळजीने तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। चला तर आपण त्या वेब पोर्टलवर जाऊया। हे आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन चे हे साइन इन पेज आहे। जर तुम्ही ऑलरेडी या पेजवर येऊन तुम्ही तुमचा तो अकाउंट जर बनवलेला असेल तर तुम्हाला हे लॉग इन तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे तुम्ही अजूनपर्यंत याच्यावर साइन अप केलं नसेल किंवा अकाउंट बनवलं नसेल तर अकाउंट बनवून घ्या। यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकतात। आता लॉग इन कसं करायचं हे बघा। मोबाईल नंबर जो तुम्ही अकाउंट तयार करताना जो मोबाईल नंबर देणार तो टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा। कॅप्चा म्हणजे हे जे नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते 115438। त्याच्यानंतर खाली ऑप्शन हे आहे ते इथं लॉग इन करायचं।
लॉग इन केल्यावर तुमचं हे असं लॉग इन सक्सेसफुल झालं. हे मी मध्यरात्री हे व्हिडिओ बनवतो आहे, त्याच्यामुळे हे वेबसाईट थोडं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करत आहे. जर तुम्ही दिवसा लॉग इन करायचं किंवा फॉर्म भरायचा प्रयत्न करता तर तुम्हाला थोडंसं त्या विषयावर थोडंसं ते वेबसाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. आणि जर तुमचं लॉग इन किंवा तुमचं अकाउंट ओपन तयार होत नसेल तर मी तुम्हाला रिकमेंड करणार की फायरफॉक्स मोझिलोचं जो वेब ब्राउझर आहे ते वापरा. ते चांगल्या पद्धतीने ही वेबसाईट याच्यावर सपोर्ट चांगल्या पद्धतीने करते. तर बघूया. बघा, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत. होम आहे, स्कीम आहे, ॲप्लिकेशन मेड अर्लियर. समजा याच्या आधी तुम्ही तुमचं लॉग इन वापरून कोणाचं अर्ज केलेला असेल ते तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. स्कीम इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे या ठिकाणी आहे. तर आपण काय करणार, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे आपल्याला अर्ज करायचा आहे. जसं तुम्ही क्लिक करणार तुम्हाला विचारतील की ज्या व्यक्तीचं तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचं आधार कार्ड व्हेरीफाय करा की त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे किंवा व्हॅलिड आधार कार्ड त्यांच्याकडे आहे का नाही ते चेक करण्यासाठी. तर आधार कार्ड टाकायचं आहे. ठीक आहे. आधार कार्ड टाकण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे. ओके. तर आधार कार्ड टाकला आपण. आधार कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही जो कापचा आहे 926457 टाकून द्यायचा. 926457. त्याच्यानंतर व्हॅलिडेट आधार करायचे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं OTP येणार नाही किंवा वगैरे. फक्त तुमचं आधार व्हॅलिड आहे का ते व्हॅलिडेट करतील. व्हॅलिडेट आधार केला आपण. ओके. जर तुमचं आधार कार्ड व्हॅलिडेट असेल तर डायरेक्ट तुम्हाला ते रजिस्ट्रेशनच्या पेजवर घेऊन जाईल. जर तुमचं आधार कार्ड व्हॅलिडेट किंवा आधार कार्ड नंबर तुम्ही चुकीचा टाकला किंवा त्या आधार कार्डचं ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरून ठेवलेला आहे तर तुम्हाला ते सांगतील की द आधार कार्ड इज ऑलरेडी रजिस्टर्ड वगैरे ते सांगतील. आता या ठिकाणी आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. या ठिकाणी आहे वुमन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश. जे आपलं नारी शक्ती दूत होतं त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मराठीमधून सुद्धा फॉर्म भरलेलं होतं. या ठिकाणी त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की तुम्हाला फॉर्म इंग्लिशमधूनच भरायचा आहे. आपण स्टार्ट करूया फॉर्म भरायला. जसं आधार कार्डवर नाव आहे तशाच पद्धतीने टाकायचं. स्पेलिंग मिस्टेक वगैरे नाही झाली पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला आता ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला फादर नेम जोडायचं आहे का हजबंडचं नाव जोडायचं आहे. तर मग तुम्ही मॅरिड असाल तर मग हजबंडचंच नाव जोडा शक्यतोवर. आणि अनमॅरिड असेल तर साहजिकच आहे की आपण फादरचं नाव जोडणार. हजबंड नेम या ठिकाणी टाकणार आपण. हजबंडचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे मेडन नेम ऑफ वुमेन. मेडन नेम ऑफ वुमेन या ठिकाणी तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण की तिथं स्टार मार्क नाही आहे जसं की बाकीच्या ठिकाणी जे स्टार मार्क आहेत. पण जेवढ्या ठिकाणी स्टार मार्क आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे, ते मॅन्डेटरी आहे तुम्हाला फिल करणे. तर ते तुम्ही ब्लँक सोडला तरी चालेल. मॅरिटल स्टेटस तुमचं लग्नाविषयी माहिती द्यायची आहे. जसं की तुमचं लग्न झालेलं आहे, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, विडो, डायव्हर्स, सेपरेटेड, अबॅन्डन्ड जे आहे ते. तर यांचं लग्न झालेलं आहे आपण मॅरिड करणार. ओके. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख जी आहे ती आधार कार्डच्या हिशोबाने टाका जी आहे ती ॲक्च्युली. ओके. जसं तुमच्या आधार कार्डवर असेल त्या हिशोबाने तुम्ही टाका. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला विचारतील आर यू बर्न इन महाराष्ट्र. तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का. तर होय करायचं. जसं तुम्ही होय करणार तर जो फॉर्म आहे बाकीचा फॉर्म तो ऑटोमॅटिकली ओपन होऊन जाईल. ॲप्लिकंट्स करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन्स. करंट ॲड्रेस टाकायचा जो आधार कार्डवर आहे तर त्या हिशोबाने आपण ॲड्रेस टाकणार. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला विचारतील तुमचा जिल्हा निवडा. जो तुमचा जिल्हा आहे तो तुम्ही निवडायचा. ठीक आहे. पुणे निवडला आपण या ठिकाणी. तालुका हे जे आहे हे तालुका हवेली आहे. कुठं आहे तर हे हवेली निवडलं आपण. विलेज निवडायचं हवेलीमध्ये. गाव निवडायचं. गाव आपण निवडलं या ठिकाणी.
ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचं तेच राहील. जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये येत नसाल तर तुम्ही या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल करू शकतात. नॉट ॲप्लिकेबल केला आपण. या ठिकाणी सांगितलेले सिलेक्ट कॉन्स्टिट्यूशन जे तुमचं आहे ते तुम्ही निवडायचं. उदाहरणार्थ आता हे पुण्यामधले आहेत, तर पुण्यामध्ये त्यांचं कॉन्स्टिट्यूशन राहीन हडपसर, पुणे 213 हडपसर आपण सिलेक्ट केलं. ओके झालं ते. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा, जो त्यांना या फॉर्मसाठी नाही, जो तुमच्या आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला विचारतील, आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकारकडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का? जर तुम्ही घेत असाल तर हो सांगायचं, घेत नसाल तर नाही सांगायचं. जर तुम्ही कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून जर तुम्ही 1500 रुपयापेक्षा जास्तची स्कीमचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र नाही आहे, हे विषय तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील ॲप्लिकंट्स बँक डिटेल्स. बँकेचं डिटेल्स एकदम काळजीपूर्वक टाकायची, कारण की जर तुम्ही बँकेची माहिती चुकवली तर तुमच्या अकाउंटला पैसे येणं शक्य नाही आहे. मग जे तुमचं बँकेचं नाव आहे ते पूर्ण टाकायचं ॲज युज्युअल. तर या ठिकाणी आपण बँकेची डिटेल टाकलेली आहे. बँकेचं नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक, हे पोस्टाचं अकाउंट आहे, त्याच्यामुळे त्यांचं नाव, त्यांचं अकाउंट नंबर 2 वेळेस आणि IFSC कोड टाकला आपण. इज युअर बँक अकाउंट सिलेक्ट विथ बँक अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचं बँकेचं अकाउंट जे आहे ते इज युअर बँक अकाउंट सिलेक्ट विथ बँक अकाउंट. इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सिलेक्ट इन देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार. तुमच्या बँकेला तुमचं अकाउंट जे बँकेचं अकाउंट आहे त्याला आधार कार्ड नंबर सीड आहे का, हे तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्ही येस किंवा नो करायचं. जर नसेल तर नो करा, असेल तर हो करा, नसेल तर ते करून घ्या. आता या ठिकाणी सांगितलेलं त्याने, जर इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार. जर नसेल तर ते करून घ्या, एवढंच आहे. त्याच्यानंतर आता आलं आपलं डॉक्युमेंट अपलोड करायचा विषय. या ठिकाणी सांगितलेलं आहे, जसं नारी शक्ती दूतमध्ये वेगळं होतं की तुम्ही एकच साईड अपलोड करू शकत होते आधार कार्डचं. या ठिकाणी सांगितलं आधार कार्ड फ्रंट साईड. ठीक आहे. तर आपण फ्रंट साईड अपलोडवर क्लिक करणार. अलाउ केलं आपण. ठीक आहे. अपलोडवर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये जाणार. गॅलरीमध्ये आल्यानंतर मी सर्व ते फोटो एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत. तर या ठिकाणी आहेत सर्व. यांना पाहिजे आधार कार्डचं फ्रंट साईडचा फोटो. आधार कार्डचा फ्रंट साईडचा फोटो हा आहे आपला. त्याच्यावर क्लिक केलं. अपलोड थोडं लोड घेईन. ओके, अपलोड झालं. आधार कार्ड बॅक साईड क्लिक करायचं अपलोडवर. अशाच पद्धतीने सर्व तुमचे डॉक्युमेंट्स एक एक करून अपलोड करून घ्यायचं. हे बॅक साईडचं आधार कार्ड अपलोड. ठीक आहे. तसंच तुम्हाला विचारलेलं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड फ्रॉम 15 इयर अगो. 15 वर्षापेक्षा जुनं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का ते अपलोड करा, किंवा वोटर ID 15 वर्षापेक्षा जुनं आहे का, यांच्यापैकी तुम्ही काही एक तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे शाळेचा दाखला आहे तर ते तुम्ही करा. आता यांचा आपण शाळेचा दाखला अपलोड करणार आहोत. शाळेचा दाखला कुठं आहे? ओके, शाळेचा दाखला झालं. त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे डू यू हॅव ॲन ऑरेंज और येलो राशन कार्ड. तुमच्याजवळ ऑरेंज किंवा पिवळं राशन कार्ड आहे का? हो आहे तर ओके करा, येस करा. जर नसेल तर तुम्हाला सांगणार की मग तुम्ही इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला तुम्ही अपलोड करा. तर मग आपण हो सांगितलं तर आपल्याला सांगितलं ऑरेंज रेशन कार्ड या येलो रेशन कार्डचं फ्रंट साईड अपलोड करा. फ्रंट साईड आपण अपलोड करणार. अपलोड करण्यासाठी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ऑलरेडी त्याचे फोटो काढून ठेवा आणि ते व्यवस्थित हे करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते अपलोड करताना जास्त हे होणार नाही, अडचणी येणार नाहीत. एक एक फोटो अपलोड करायचे. त्याच्यानंतर
तशाच पद्धतीने तुम्ही हमीपत्र पण हे करू शकतात. हमीपत्र जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे, बघून घ्या. डाउनलोड केलं तर हे डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड केल्यानंतर आणि जे डाउनलोड होईल त्याचं तुम्ही एक प्रिंट काढून घ्यायचं आणि त्याच्यावर तुमचं नाव आणि सही वगैरे करून हे तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून त्या पेजवर परत जाऊया. हां, आपल्याकडे ऑलरेडी त्याचा फोटो काढून ठेवलेला आहे म्हटल्यावर आपण ते अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी आपण गेलो या ठिकाणी. ओके, कुठं आहे हमीपत्र? हमीपत्र अपलोड झाल्यानंतर तुम्ही त्या जो उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे, फोटोवर क्लिक केलं. तुम्ही डायरेक्ट फोटो पण काढू शकतात. जर पण तुमच्याकडे फोटो नसेल, फोटो आपण अपलोड केला. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर एक वेळेस कन्फर्म करून घ्यायचं आहे की बरोबर मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत का. जसं की आपण हे ऑरेंज कार्डचं जे हे केलेलं आहे राशन कार्ड, ओके आहे. फ्रंट पेज, त्याच्यानंतर हे बॅक पेज, ओके आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आधार कार्डची फ्रंट साईड, व्ह्यू फाईलवर क्लिक करायचं, ओके आहे. बॅक साईड पण ओके आहे. त्याच्यानंतर हमीपत्र ओके आहे. हो, बँकेचं पासबुक अपलोड करायचं राहिलं. बँकेचं पासबुक अपलोड करायचं राहिलं आपलं. अपलोड करायचं बँक पासबुक अपलोड केलं आपण. ठीक आहे. सर्व आपण बघून घेतलं, ओके आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे इथं आपल्याला की ॲक्सेप्ट द डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र. हमीपत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी स्वीकार करतो असं तुम्ही हे करायचं आहे की जे अटी शर्ती मला मान्य आहेत, स्वीकारा याच्यावर क्लिक करायचं. केलं. आता एक वेळेस पूर्ण फॉर्म प्रॉपर चेक करून घ्यायचं, नाव वगैरे बरोबर आहे का सर्व गोष्टी, आणि मग करायचं सबमिट. सबमिटवर आहे, सबमिट बटन क्लिक केलं. जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करणार अशा प्रकारे तुमचा एक प्रिव्ह्यू जनरेट होऊन जाईल, फॉर्मचा प्रिव्ह्यू. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती तुम्ही चेक करून तुमचा फोटो बघायचा, तुमचं नाव वगैरे सर्व, जन्मतारीख, ॲड्रेस, त्याच्यानंतर तुम्ही दिलेला मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तर ओके असणार कारण की तो व्हेरीफाईड झालेला आहे. तरी पण एक वेळेस चेक करायचं. बँकेची डिटेल्स चेक करायची, सर्व प्रॉपर आहे का, सर्व डॉक्युमेंट्स आपण अपलोड करून ठेवलेले आहेत. फायनली हे तुमची फायनल स्टेज आहे. या ठिकाणी याच्यापुढे तुम्ही जर सबमिट बटनवर जर क्लिक केलं तर याच्यानंतर तुमचं फॉर्म एडिट होणार नाही. इथं लिहिलेलं आहे, नोट, डबल चेक ऑल इन्फो बिफोर सबमिटिंग, एडिटिंग विल नॉट बी अलाउड आफ्टर सबमिशन. जर तुम्ही सबमिट करून टाकलं तर याच्यानंतर तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकत नाही. आपण कॅप्चा टाकायचा या ठिकाणी 109198. ओके. तुम्ही सर्व डॉक्युमेंट चेक केलं, ओके झालं तर या ठिकाणी केल्यानंतर सर्व त्याला आपण आता सबमिट करणार. सबमिट झालं अशा प्रकारे तुमचं हे जनरेट होईल पॉपअप की ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली, आणि तुमचं हे ॲप्लिकेशन नंबर आणि हे तुमचं नाव. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला OTP वगैरेची काही आवश्यकता नाही आहे. पहिले आपण जेव्हा फॉर्म भरत होतो नारी शक्ती दूतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला OTP वगैरे लागायचं. क्लोज केलं आपण. आता हे क्लोज केल्यानंतर तुम्हाला हे फॉर्म कुठं बघता येईल ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी एक टॅब आहे, ॲप्लिकेशन मेड अर्लियर. म्हणजे आता तुम्ही ज्याच्यापूर्वी जे ॲप्लिकेशन केलेलं ते तुम्ही बघा. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला दिसणार, या ठिकाणी नाव दिसणार, ॲप्लिकेशन नंबर दिसणार, फोटो दिसणार आणि त्याचं स्टेटस दिसणार, पेंडिंगमध्ये आहे. ॲक्शन वगैरे, आपण ॲक्शनवर क्लिक केलं, ठीक आहे, ते पेंडिंगमध्ये आहे सध्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आली तर या ठिकाणी रिमार्क्स आहेत, ते रिमार्कमध्ये काही ना काही तुमचं अपडेट होत राहील. 1-2 दिवसानंतर होईल, ते आता लगेच नाही होणार. आता रिसेंटलीच फॉर्म भरलेला त्याच्यामुळे. आता हे मध्यरात्र आहे त्याच्यामुळे साईट चांगल्या पद्धतीने चालू आहे. फॉर्म भरायचं तुम्ही रात्रीमध्येच फॉर्म भरा.
म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडीअडचणी येणार नाहीत. तर एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब बी करा. म्हणजे मला पण थोडा आनंद होईल व्हिडिओ बनवताना. आणि ज्यांना अजून त्यांचं फॉर्म भरायचं बाकी आहे त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांना हे मदत होईल. चला तर मग धन्यवाद. बाय, टाटा अँड हॅपी इंडिपेंडन्स डे. आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.